फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. @स्किल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हातात घेऊन माढा लोकसभा लढवत आहेत. आपण पाहिलं तर मोहिते पाटील कुटुंब हे सध्या भाजपमध्ये आहे. आपण त्यामधील रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि यामध्ये संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाचा धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा आहे. त्यामध्ये आघाडीवर आहेत ते जयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की रणजितसिंह मोहिते पाटील यांना जर भाजपमध्ये राहायचं असेल तर ते तिकडं राहू शकतात, त्यांना काहीही अडचण नाही. ते धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात जरी प्रचार त्यांना करायचा असला तरी देखील आम्ही काही म्हणणार नाही, अशी मुभा ही जयसिंह मोहिते पाटलांना दिलेली आहे. आणि रणजितसिंह मोहिते पाटील या बाबतीत आत्तापर्यंत कोणतीही भूमिका त्यांनी जाहीर केली नव्हती. मात्र आज त्यांची जी फेसबुक पोस्ट आहे किंवा ट्विटरवर एक्सवरती त्यांनी जी केलेली प्रतिक्रिया आहे ही खूप बोलकी आहे. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी एक गुलालामध्ये उधळलेला धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा एक फोटो पोस्ट केलेला आहे. हा फोटो जर पाहिलं तर एखादा विजय साजरा केल्यानंतरचा फोटो आहे आणि त्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील काय म्हणत आहेत ते आपण पाहूया. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील म्हणत आहेत की आमचे धाकटे बंधू धैर्यशील भैयांचा आज वाढदिवस. धैर्यशील भैयाने विजय प्रताप युवा मंचच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणाऱ्या धैर्यशील भैयांमध्ये संघटना कौशल्य, कार्यपद्धती, जिद्द तसेच जबाबदारीनं हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची क्षमता आहे. भैया आपल्या सामाजिक व राजकीय कामाचा परीघ भविष्यात अधिक विस्तारित जावो ही मोठा बंधू म्हणून सदिच्छा. धैर्यशील भैया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला यश, उदंड कीर्ती, सन्मान, निरोगी दीर्घायुष्य लाभो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना. आपण जर पाहिलं तर अतिशय सूचक अशी ही पोस्ट आहे आणि या पोस्टमधला फोटो आहे. यामधील महत्त्वाची वाक्य म्हणजे धैर्यशील भैयांमध्ये संघटन कौशल्य, कार्यपद्धती, जिद्द तसेच जबाबदारीने हाती घेतलेलं काम तडी नेण्यास असणारी क्षमता. म्हणजे आपण पाहतोय की धैर्यशील मोहिते पाटलांनी माढा लोकसभा लढवण्याचा निर्धार केला आणि ते आता पूर्ण करताना दिसत आहेत. संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब त्यांच्या पाठीमागं दिसते आणि हे काम तडीस नेण्याची क्षमता ही धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये आहे असं रणजितसिंह मोहिते पाटील पोस्टद्वारे म्हणतात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं वाक्य आहे ते म्हणजे भैया आपल्या सामाजिक व राजकीय कामाचा परीघ भविष्यात अधिक विस्तारला जावो ही मोठा बंधू म्हणून सदिच्छा. आपण जर वरून जर पाहिलं तर एखाद्या वाढदिवसाची शुभेच्छा देताना प्रत्येकजण अशाच पद्धतीने देतो. मात्र यामध्ये आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाचा, आज जर राजकीय काम म्हटलं तर सर्वात मोठं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाबतीतली आहे ती म्हणजे माढा लोकसभा आणि यामध्ये त्यांना यश मिळो अशी रणजितसिंह मोहिते पाटलांनी एक शुभेच्छाची पोस्ट दिलेली आहे. यातूनच रणजितसिंह मोहिते पाटील जरी भाजपमध्ये जरी असले तरी देखील ते मनानं मोहिते पाटील कुटुंबासोबतच आहेत असंच दिसतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे एका व्यासपीठावर दिसत आहेत का रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहतात हे काही दिवसामध्येच समजेल. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अकलूज.